हाय गुड इव्हिनिंग। तर बघा ह्यांचं काय चाललाय राडा इथं बघा सगळ्यांच्या बया महागा मोलाचं आणून मोलाचं कवर बसवायला लागलं वाटतं पुस्तकांना। आणि माझ्या आवडीचं पुस्तक आहे सगळं कोणतं? ही पुस्तक का नाही, ही पुस्तक मी पूर्ण वाचून काढणार आहे कारण ही माझ्या लहानपणी मी पुस्तक वाचलेलं। छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमचं बी आहे इतिहास। कुठं आहे इतिहास? इतिहास इतिहासाचं चौथीचं पुस्तक माझ्या 4थीच्या वर्गात असताना मी वाचायचे, पण एक अडचण होती की ह्या सालच पाठ होत नव्हतं। 1800 अंक 1800 फलानं सालच ध्यानात राहायचं। मला ते पेपर जर आला का नाही इतकं टेन्शन यायचं का नाही, समाजशास्त्राचा लय टेन्शन यायचं। नाही ते मिक्स होतं, भूगोल हे ते मिक्स होतं ना, नागरिकशास्त्र आणि लय टेन्शन यायचं मला। आणि पुस्तक हे वाचायला तर लय आवडायचं। आणि आता मला की नाही हे पुस्तक किती वर्षानंतर मला ह्या पुस्तकानं जुन्या आठवणी का नाही बाहेर काढल्या होतं काय मम्मी? हेच पुस्तक होतं, नाही हीच आहे पहिला धडा बघ कोणचा आहे बघ, तीच फोटो येतं सगळं। अगं फोटो तीच आहे तर खरं हो, हीच फोटो हीच आहे सगळं, हे बघ हीच आहे का नाही सगळं। गडाला पण सिंह गेला होय अगं, त्याचे बोट कापतात बघ सुद्धा कोणत्या साहित्याखान्याची। म्हणजे आणखी पुस्तक इतिहास बदललाच नाही का? इतिहास पुस्तक इतिहास कसा बदलला? म्हणजे चौथीचा इतिहास ते आता सगळं पुस्तक मी वाचून काढणार सोन्या। म्हणतात बघ तुझा इतिहास बघ आधी। माझा इतिहास वेगळाच आहे, काय करायचं माझा इतिहास तर स्टँडला लाव मोबाईल, स्टँडला लाव। स्टँड जा बा प्लीज स्टँड स्टँड कुठे मला नाही दादू। तर इथल्या शाळेत आपल्या बाळवणीच्या शाळेत गेल्यावर सर असं म्हणलं आम्हाला, पण सरांचा फोन आला मला कामावर। सर असं म्हणलं, अगोदर मला चालता बाई फोन, तुला चालतं का? मला चालता। मी म्हणलं त्या पोराच्या आईला सांगा, म्हणलं मी काय करू शकते म्हणलं ह्याच्यात, तुम्ही सांगा। हां तर मग मला सरांचा फोन आला इथल्या बाळवणीतल्या सरांचा की म्हणलं आम्ही नाही का आदर्शला नाही शाळेत बसवू शकत, कारण त्याचा दाखला पण नाही, नाव नोंद नाही झालं त्याचं। मग नाव नोंद झालं नाही तर मग सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्याला जर काय झालं, म्हणजे काय जरी झालं तर आम्ही जिम्मेदार नाही म्हणून। मग तिथल्या सरांचं ऐकलं तर एक तर दाखला आणा, नसल तर पोरग शाळेत पाठवू नका, इथं शाळेत पाठवतो। हां बाळवणीच्या शाळेत पाठवू नका म्हणजे इथले सर म्हणले। आणि मग दाखला आणाय आम्ही शेडशिंगला गेलो। हे तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, मी व्हिडिओ टाकला होता। आणि सगळ्यांच्या कमेंट्स पण चांगल्या आल्या, तर सगळ्यांनी सांगितलं पण असं की असं कर सोना म्हणून, टेन्शन नको घेऊ, चांगलं होईल। तर काही भावा बहिणींनी मदत पण केली मला, म्हणजे चांगलं पण सांगितलं, तू ह्या ठिकाणी जा असं सांगितलं। आणि आधीच फोन वगैरे करून त्यांना सांगितलं की असे येणार आहेत म्हणून। तर मग आम्ही त्या ठिकाणी पण गेलो। तर शेडशिंगच्या शाळेत गेल्यावर म्हणजे आपला आदर्श पहिल्या शाळेत होता, तिथे गेल्यावर आम्ही सरांना दाखला मागितला। दाखला मागितल्यावर तर त्याच्या पप्पांनी अर्ज केल्यामुळं ते काय सरांनी दिला नाही दाखला। मग आम्ही तुमच्या कमेंट्स वाचून काही भावा बहिणींनी ताईला फोन करून सांगितलं की तुझं पुस्तक आहे का हे? छान नीट जपून ठेव, आता खरं कवर बसवायला। आणि मग त्यांनी सांगितल्यावर आम्ही गेलो कुरुडवाडीमध्ये पंचायत समितीत गेल्यावर ते सर पण कुठं बाहेर गेलं तिथं थांबलो। अगोदरच आम्ही ह्या शाळेत अगोदरच्या दिवशी गेलो, ती टेन्शन दाखला नाही दिला म्हणून मी तर जेवलेच नाही। तुम्ही तर बघितलं मध्ये रडले म्हणणार। संपलं का? टाच नाही टाका दुसरं। आणि ती माझं बघून ताईला पण मरणाचं टेन्शन आलं। ताईने मी जेवण पण नाही,
आणि मला तर टेन्शनमुळे ते दाखला आणि ती शाळेचं नुकसान होईल म्हणून म्हणूनच रडायला पण येत होतं. द्यायला पण पाहिजे ना सरांनी. तर ते सरांनी सर म्हणले की त्यांनी अर्ज आधी केल्यामुळं नाही देऊ शकत आम्ही. तर म्हणलं ठीक आहे. मग आम्ही पंचायत समितीत गेल्यावर ती सर पण म्हणले की त्यांच्या बापाने असा अर्ज केलाय म्हणल्यावर आम्ही काय करू शकत नाही. तुम्ही अशा माणसाला हुडका की ज्यांचं ती पण ऐकन आणि तुमचं पण ऐकन. तुमचं पण ऐकन आणि त्यांचं पण ऐकन. तर मग मी त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे माझ्या दिराला फोन केला. फोन केल्यावर त्यांना सांगितलं माझा प्रॉब्लेम की असं असं झालंय म्हणून. सरांनी त्या सरांनी सांगितलं पंचायत समितीतल्या की कोणतरी असं समजूतदार माणूस बघा आणि त्यांना सांगा. म्हणजे त्यांनी ते दाखल्यावर सही केली ना की माझी काय हरकत नाही, त्याच्या मम्मीला दाखला द्यायला, तरच ती दाखला तुम्हाला मिळेल म्हणून. मग तिथं पण आमचा पूर्ण दिवस गेल्यासारखं गेला. पूर्ण दिवस जेवण तर नाहीच, पण पाणी सुद्धा आम्हाला भेटलं नाही. तिथं दाखला नाही दिल्यापासून तर टेन्शन मरणाचं. माझं होतंच, पण ताईनी पण त्यातमध्ये टेन्शन घेतलं. तिला पण उलट सुलट बोलून, तिला पण धमक्या बिमक्या देऊन, माझ्या समोरची गोष्ट आहे, पण आम्ही काहीच बोललो नाही आम्ही तिथं. मग म्हणलं जाऊ द्या सगळं शांतपणे, आणि काय असेल ती सगळ्यांच्या म्हणण्यानेच व्हावं. आम्ही असं म्हणजे काही बोललो पण नाही त्यांना, काहीच नाही. आम्ही समितीत ही जाऊन विचारलं तर परत त्यांना फोन केला. म्हणलं की आपलं भांडणाचं जाऊ द्या मरू द्या, म्हणलं पोराचं शिक्षण तरी झालं पाहिजे. ताईने पण माझ्या दिराला समजून सांगितलं असं असं पोराचं शिक्षण थांबवू नका म्हणून. तिचं पण म्हणणंच असते पोरांनी चांगली शाळा शिकावी, की बाबा ह्यांचं काय 12 महिने 18 काळ भांडणच असतंय, पण पोरांचं तरी तशी म्हणली होती की तुला हाकलून लावते माझ्यामुळे जर तुला प्रॉब्लेम येत असेल. मग ती म्हणणारच की, कारण आता ताई मला सहारा देते तर मी इथं राहते. मग तिच्यावर बोट उचलतात, तू कशाला ठेवून घेतलं म्हणून. मग आता त्यांनी पण नाही मला सहारा द्यायचा, हिनी पण नाही द्यायचा. मग मी कुठं जाणार 2 लेकरं घेऊन. आणि जर मी कुठं जाऊन जरी आता इथं शाळेत टाकलंय दाद्याला हे, तर दाखल्यामुळे अडचण यायला लागली. दाद्याला तर मी तिकडं पाठवू शकत नाही, कारण त्याची काळजी घेणार कोणच नाही तिथं. बाप जाणार दिवसभर कामाला, रात्रीचा उशीर येणार, त्याचे कपडे म्हणा काय म्हणा, म्हणजे त्याची काळजी करणार कोणच नाही तिथं. म्हणून मी म्हणत होते त्यांना की ती कुठं पण राहू द्या, पण शिकू द्या. पण पोरगं पण म्हणलं की मला जायचं नाही तिकडं, म्हणून मी तुझ्यापाशी शिकतो म्हणून. मग मी त्यांना म्हणलं फक्त शिक्षणाला काय आडवं येऊ नका, दाखला द्या. मी गुढीत पण बोलले मी त्यांना की दाखला द्या म्हणून, की त्या शिक्षणाला आडवं येऊ नका. आता इथलं सर असं म्हणायला लागलं आम्ही बसून देणार नाही, तिथलं सर काय दाखला देणार नाही. शेवट पंचायत समितीत गेलं सुद्धा तिथं सुद्धा ते साहेब म्हणले की आम्ही पण नाही देऊ शकत. का तर पालकांची तक्रार असली ना शिक्षकाविषयी की बाबा दोन्ही पालक मिळून दाखला मागत असताना सर देत नाहीत, तर ती तक्रार आम्ही घेऊ शकतो आणि त्या सरांना बोलू शकतो. पण मला तुमचं नवरा बायकोचा मॅटर आहे, ती आधी मिटवा आणि मग परत बघाय. मग ती आमचा मॅटर मिटवूस तर माझ्या दादीची शाळा तर बुडूनच जाणार, आणि ते तर नाही होऊन द्यायचं. मग शाळेसाठी मी मग धडपड केलं. आम्ही 2-2, 3-3 दिवस झालं उपाशी आहे. पाणी सुद्धा नाही साधं, डोकं दुखून, पाय पण आजारी होती, ती पण झोपते दिवसभर टेन्शननी काळजीनी. आणि तिकडच्यांनी टेन्शन दिले की ती मग म्हणती मी देते सोनीला हाकलून. मग ती तरी काय करणार आहे, कारण ठेवावं बहिणीची माया करायचं तर तिला पण टॉर्चर करतात. मग ती काय बोलणार. सर पण आता दाद्याला काय म्हणलं काय माहिती. मग मी सरांची पण परत गाठ घेतली नाही, म्हणलं आधी शांत डोकं, माझं डोकं पण लय दुखत होतं, म्हणलं आधी शांत डोकं करावं. आपल्याला टेन्शन देणारे सुखी आहे ते तिकडे सुखी खाते ते भाकर, आपण ते टेन्शन घ्यायचं. पण टेन्शन नाही घ्यायचं म्हणते ग ताई. मला म्हणते टेन्शन घेऊ नको, आणि स्वतः माझ्यापेक्षा जास्त घेते टेन्शन. लय विचार करत बसते ती पण. मला एकटं असल्यावर विचार एकटं असल्यावर विचार येतात.
मग मी आल्यावर जरा थोडं बोललं ही की मग तिचं मन मोकळं होतं. ती पण मला सांगते कुठल्याही बी गोष्टी मन मोकळं होतंय. फक्त म्हणते काय पण होऊ द्यात, आपण नाही शाळा शिकलो तर आपल्या लेकरांना तर शाळा शिकू दे. ती मला सुद्धा खवळती, म्हणते तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये लेकरांचा वाटोळ करताय म्हणली तुम्ही. तिचं पण म्हणजे असं चांगलं आता विचार ही आहे. जर मला डायरेक्ट म्हणली तू जर मला हिथनं काढलं तर मी कुठं बी जाऊन जीव देईन, मला जर पाठवलं तिकडं तर मी जीव देईन, मला तिथं त्रास होतो. मग आता ही असं म्हणली ती तिकडून तसे म्हणली तर मग मी करायचं काय? कारण पर्यायच नाही माझ्याकडं. कारण तुम्हाला तर माहिती आहे तिकडं तर मी जाऊ शकत नाही, कारण तिथं तर त्रास द्यायला तर ती फिक्सच आहे त्रास. कित्येक दिवस मी सहन केलं. तुम्ही तर ताईचा व्हिडिओ बघितलंच असते पहिल्यापासून, बघितल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मग ताईला पण टॉर्चर केल्यावर सारखं सारखं मग ती पण हाकलून देणार मला. मग हाकलून दिलं मग मी कुठं जायचं? ह्या बघा माझं काय म्हणणं माहिती का, माझ्या हितनं गेली तर माझ्यावर येईल, त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याच्या हितनं तू काय बी कर. तुझ्या जीवाला काय कमी झालं तर मी तर काय करणार आहे? काहीच नाही. एकदा वेळ जीव गेल्यावर आपण काय करू शकतो? अतुल मामा करू शकतो का? जिवंत आहे तोपर्यंत लक्ष घातलं तर काय व्हायचं? पण लेकरांचं नको नुकसान मला वाटतं. आता उद्या बघ नाण्याला जर नाही शाळेत इथं बसून दिलं, माझं पोरग शाळेत जाईल, ह्याचं काय होईल? परत ती बोट कुणावर येणार? गेली बहिणीच्या इकडं आणि पोराला पाठवलं का शाळेत? हे पोरानं गायगरणमध्ये हिंडायचं मग माझ्या पोराने शाळेत जायचं, मग ते चांगलं दिसतंय का? तुला तिथं सोड म्हणलं तर तुला तिकडं पोरग सोड वाटत नाही. तू जा म्हणलं तर तुला त्रास आहे, तू बी जात नाही. तिकडून तर अगोदर रिस्पॉन्स आहे, तुझं तोंड बघायचं नाही. मग कसं जाणार आता? ती तिकडनं म्हणतात सगळे सहारा दिला की म्हणायचं तू अशी कर, तू कशाला ठेवून घेते? पार कोण पार कुठून फोन येत होतं माहितीये ना? आज पण रेकॉर्डिंग होते. आज मी फोन नीट करायला टाकला, डिस्प्ले गेलता म्हणून. ताईने सहारा द्यावं तर ताईला पण असं धमक्यान बिमक्यान देऊन मग ती पण जाच म्हणणार की आता स्वतःवर कधी पण संकट आलं की माणूस अंग काढून घेतच. पण मी काय म्हणते तिकडं त्रास आहे, मग माझं तर फिक्सच आहे समजा, मी नाही जाणार. पण मी म्हणते कुठं पण शिकू द्या पोरांनी शाळेत. तुमच्याकडे नाही म्हणलं त्याला शिकवा तर मला ती पण होत नाही, कारण तुमची तोंड मला बघायची नाहीत. पोरांना पण फोन करून म्हणायचं की तुझं तोंड मला बघायचं नाही, तिकडंच लहानाचं मोठं व्हा, तिकडंच बघा. आणि जरी पोरांना सोडं पोरं तर राहत नाहीत तिकडं माझ्याशिवाय, बेते ती तिकडं. कारण दादाला मी पहिलं 6 महिने ठेवून बघितलेलं आहे, तर पोरग आता जायचं म्हणलं तरी रडतंय. मग मी म्हणलं कुठं पण शिकू द्या, फक्त शिकू द्या. तर मी दाखला पण देणार नाही, मग तुमचं तुम्ही बघा आणि तुम्हाला बी सांभाळणार नाही, असं आहे. आणि सांभाळणार नाही तर परच्याला कधी कधी म्हणायचं तुझीच बहीण तुझं वाटोळ करते. अरे पण ताई मला जा म्हणते. नाही तुझ्या बहिणी सगळं कॉन्टॅक्ट तोडायचं, तिच्या संग बोलायचं नाही, आली नाही पाहिजे, तिच्याकडे जायचं नाही. तुला जर माझ्याकडे राहायचं असेल तर तुझ्या बहिणीशी कॉन्टॅक्ट तोडा, तुझ्या बहिणी संग संबंधच ठेवायचा नाही असं म्हणतात. बरं संबंध तोडला तर काय होईल कसं नाही? मी जर तुला जवळच नाही केलं, मी जर तुला फोन नाही केला, तुझ्याकडे नाही आली किंवा तुला माझ्यापेक्षा आल्यावर नाही ठेवून घेतलं तर काय होईल सांग? तर काय होईल? तिकडनं त्रास झाला तर इकडचं आता बहीण पण जवळ करणार. आता तिला असं म्हणतात, मग ती पण जवळ करणार नाही मला. आणि मग त्यांनी पण हाकलून दिलं, मग मी कुठं जाणार? मग काय नाही माझ्याकडे पर्याय दुसरा, जीव दिल्याशिवाय पर्यायच नाही. जीव देण्याशिवाय. रेल्वे स्टेशन लांब आहे, कुर्डवाडीला आहे रेल्वे स्टेशन. इथं नको माझ्या बहिणीवर जीव दिल्यावर. माझ्यापेक्षा हाय म्हणून गट आहे. माझे टाप पण होत नाही, मी कधी असं ही करायचं. मी तिला खावाळते पण हक्कानं बोलते पण, असं नाही की मी सोन्याचीच बाजू घेते, मी तिकडली पण बाजू घेते. म्हणजे ओव्हर झाल्यावर म्हणजे आपण त्यांची काळजी करायला जायचं नाही. त्यांचा भाव म्हणजे आमचा दीर आणि ताई ह्यांचं विचार जुळतात. ती काय म्हणतात कसं पण असू द्या आपण ह्यांचं आपण एकत्र करू ह्यांना असं तसं. पण ती माणूस ऐकूनच घ्यायचा, म्हणजे ज्याच्यापाशी मला जायचंय तीच नको म्हणायला लागलं. मग मी काय करणार? ती डायरेक्ट म्हणते तोंड बघायचं नाही आणि तू यायचं नाही माघारी, नाहीतर तुला गायबच करीन, तुला हेच करीन, तुला गायबच करण. तिकडली तर एक बाया कोण होती कुणाच ठाव, ते आम्ही तर ओळखत बी नाही तिला, तिनंच तर वाटोळ केलं. असल्या आहेत आणि तसल्या आहेत आणि आता चांगले आणि बाई काय करावं मग. तेव्हा ताई मला सहारा देते म्हणून ते काय म्हणायचं, ती सहारा देते म्हणून त्यानं नाही आला न्यायला तर तो नेऊन सोडायचं असते. आणि ती काय नाही, ती फक्त ती असं मी सोडायला गेले तर त्यांचं म्हणणं काय असतं माहितीये का,
मी का तुला बोलवलं होतं का? हा त्यांचं म्हणणं तर मी असतं. एकदा सोडायला गेले त्यावेळेस त्यावेळेस पण म्हणले. आणखी त्यांचा भाऊ मला न्यायला आलता. पहिलं पण ताईकडे राहिलो, त्यांचा भाऊ न्यायला आला. मी त्यांच्या शब्दावर एका शब्दावर मी गेले. मग ती डायरेक्ट म्हणलं की तो कशाला आली? ती म्हणलं मी काय तुला न्यायला आलतो काय, तुझी तू बघ. म्हणजे त्यांनी जरी मला घेऊन गेलं की बाबा चला ह्यांचा संसार चांगला चालावं, सुखाने व्हावं, म्हणून ती न्यायला आलं की चल बाबा आम्ही सांगतो त्याला, शिकवतो. आणि त्यांनी तिथं नेऊन सोडलं मला की ते म्हणलं मी का तुला न्यायला आलतो का, तू कशाला आलीस असं म्हणलं. मग असं म्हणल्यावर मग काय करायचं, मी ज्याच्यासाठी मला जायचंय तीच मला असं म्हणतं, मग कुणासाठी जाणार मी. बाकीचे सगळे चांगले असू द्या, पण नवऱ्याने असं केलं मग कुणासाठी जाणार बाई. बाकीच्यांचा किती त्रास असला, नवरा जर संग असला ना आपल्या तर काहीच वाटत नाही. माणूस बाई कसले पण संकटाला सामोरं जाते. पण आता नवराचा असला आहे, सगळी चांगली असून पण काय उपयोग आहे. आता एवढं बघा की आता आपलं भांडण असू द्या, पण पोरा शिक्षण अडवून धरायचं मग काय फायदा आहे त्यांना. बरं दाखला अडवून काय फायदा आहे. आणि तिथं आम्ही त्या समितीत गेलतो तर ती म्हणले तुमच्या कोर्टाचा निकाल लागू द्या, आणि मग ती पोरग कुणाकडे राहणार आहे ती कळू द्या, आणि मग नंतर आपण बघू. तर पोरांनी कुठं शाळेत जायचं, काय करायचं. पोराची शाळा तर बुडते. मग त्या निकालाला काय वर्ष लागतंय का 2 वर्ष लागतंय का काय माहित आहे का. मग तो पोराचं नुकसानच आहे शाळेचं. मग त्यांना पण हात जोडून आम्ही तर तिथं हे केली, विनंती केली, तरी पण काय समितीमध्ये, पंचायत समितीमध्ये त्यांना त्या सरांना सांगता सांगता मला डोळ्यातनं पाणी, मी रडले त्यांच्या समोर. पण ती म्हणलं आम्ही काहीच करू शकत नाही. काय करू शकतो तर फक्त त्यांच्या बापाने जर असं अर्ज केला ना की माझी काय हरकत नाही त्याच्या मम्मीला दाखला द्यायला तर सगळं ठीक होईल म्हणले. आणि ह्यांना फोन केला तरी फोन पण उचलत नाहीत, आणि दाखला पण देत नाहीत. मग त्याच्यामुळं काहीच कळना झालंय आम्हाला. तर काय करावं, सगळं कोण कुठले मार्ग सांगायला लागल्यात की कोण म्हणतंय इकडं जावा, कोण म्हणतंय तिकडं जावा. तरी आम्ही 2-3 दिवस झालं फिरलो. पण गुरुजीला आम्ही तर आम्ही सरांना पण म्हणलं, काय म्हणलं माहितीये का, सरच म्हणलं ती बापाने अर्ज केल्यामुळं आम्ही देऊच शकत नाही. ती म्हणलं आमचं काय, उलट ती काय म्हणलं माहित का, मी बोलत होते त्यांना, 1 नंबर हुशार आहे पोरगी, कुठं पण शिकू द्या, फक्त शाळा शिकवा. सरांचं सुद्धा असं म्हणणं होतं. सगळ्यांचं म्हणणं आहे पोरग हुशार आहे, शिकवा, शाळा शिकवा, शाळा. पण बापाचा अडथळा घालायला लागला तर काय करायचं. सगळ्याचं म्हणणं असं आहे की दाखला मिळला का, एकदा सांग त्यांना दाखला मिळला का. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचून तर आम्ही प्रयत्न केले, जेवढं आमच्याच्याने होतं तेवढं केलं. तर किती प्रयत्न करून पण आम्हाला नाही का दाखला कुठंच मिळाला नाही. आणि त्यांनी पण काय आमचं ऐकलं नाही, आणि त्या सरांनी पण काय दाखला दिला नाही, आणि त्याच्या पप्पांनी बी काय तिथं आम्हाला सहकार्य केलं नाही कुठं की जाऊ द्या बाबा, इतकं फिरल्यात, इतकं रडल्यात, पोराचं तरी चांगलं होईल की पुढं जाऊन आपलंच नाव, त्यांचंच नाव लागणार आहे आणि त्यांचंच नाव मोठं होणार आहे शाळा जर शिकलं तर ती. पण एवढा पण त्यांनी विचार केला नाही, तर आम्हाला दाखलाच कोणी दिला नाही. तर आणखी अजून बघायचं तरी प्रयत्न चालू आहे. आता कसं दाखला येईन काय करण, त्यांना पण किती प्रेमाने बोलून फोन केलं तरी पण काय त्यांना फरक पडत नाही. ते म्हणतात बघू, कोर्टाने सांगितलं आणि कोर्टाने लिहून दिलं ना, आणि मग तवा बघायला येईन, तवाच मी दाखला देत असतो. तर त्यांनी आम्हाला दाखला पण दिला नाही. तरी शाळेत गेलो, शाळेत दाखला नाही दिला, समितीत गेलो तिथं पण नाही. तोपर्यंत कोर्टाचा निकाल येईपर्यंत गुरुजींनी आणि त्याच्या बायकोनी पोरं सांभाळावं. नाही आता मलाच हाता पाया पडावं लागेल इथं भाडणच्या सरांना की बसू द्या तवर तरी माझ्या पोराला, नाही तर माझं पोरग ढ होईन जाईन. इतकं हुशार माझा मुलगा. तर जाऊ द्या आता बघू काय होतंय. आणखी दाखल्याचं, आणखी फिरायचं मरणाचं, कुठं आता प्रयत्न तर करावंच लागेल दाखल्यासाठी. तर आम्हाला काय दाखला दिला नाही अजून टेन्शन मध्येच आहे आम्ही. काय नाही, फक्त एकदा शाळेचं फिक्स झालं ना मग काय नाही टेन्शन. मी काय कसलं बी कामाला जाते, लेकरांसाठी मी काही पण करू शकते काम. आता काम तर लागलंय बारकं मोठं कसलं तरी. पोरांच्या शाळेसाठी फक्त दाखल्यापासून आडलंय. तर अजून कुणाला काय वाटत असेल तर कमेंट्स करा.
की सोना असं कर सोना, म्हणजे सगळ्यांनी हे केलं, मला सहकार्य केलं की चला बाबा सुनीताई असं कर, तू टेन्शन नको घेऊ, तसं कर तू, इथं जा तिथं जा, मग ते आम्ही सगळं केलं. पण बघू आता आणखी काय होतंय. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा काय होतंय ते काय.